नमस्कार. आज दिनांक 23 मे 2025 संध्याकाळचे 8 वाजता आहेत व मी रेकॉर्ड करतोय जिजामाता स्टेडियम बुलढाणाच्या पाठीमागे चालू असलेल्या अपंगांच्या हक्क अधिकारांसाठी लढणाऱ्या भारतीय मानवाधिकार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष प्रशांत भैया डोंगरदिवे यांच्या उपोषणाला. खऱ्या अर्थाने हे चित्रीकरण भ्रष्टाचाराला गुण्यागोविंदाने नांदवणाऱ्या प्रशासनाचे आहे. आज BDO श्री रमेश रतन डुकरे यांच्या विरोधात जिल्हा प्रशासनाकडे तक्रार देऊन पुरावे देऊन व उपोषणाला बसून 4 दिवस झालेत व आता कुठे संध्याकाळी जिल्हा प्रशासनाचे अधिकारी उपोषणा परावृत्त करण्यासाठी आलेत. भाई प्रशांत डोंगरदेवे यांची उपोषणाविषयी प्रतिक्रिया पुढील प्रमाणे राहिली. त्या प्रतिक्रिया भारतीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एक निवेदन देण्यात आले होते. त्यामध्ये चिखली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शिक्षण रमेश रतन डुकरे पाटील हे आज रोजी गट शिक्षण अधिकारी या पदावर प्रभारी म्हणून आहेत. यांनी अपंग असल्याचं बोगस प्रमाणपत्र काढून शासनाची दिशाभूल केली आणि बढती मिळवली. त्या बढती मिळवण्याच्या त्यांनी सर्वात प्रथम विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आणि आता गट शिक्षण अधिकारी असे पदं भूषविलेत. त्यासोबतच पवित्र पोर्टलच्या अंतर्गत ज्या जागा निघालेल्या होत्या त्या जागेअंतर्गत त्यांनी जे शासनाने दिलेले आदेश होते 15 दिवसाच्या आतमध्ये त्यांना रुजू करून घ्यायचे, परंतु त्यांनी त्या मुदतीत न करता त्या लोकांकडूनच लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करून त्यांना रुजू करून घेतले. या संदर्भात आपण निवेदन दिलेले होते. त्यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळं दिनांक 20 मेपासून आमरण उपोषण आपण मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आयोजित केलं होतं. आणि गेल्या आज 4थ्या दिवशी या जिल्हा परिषदचे शिक्षण अधिकारी प्राथमिक माननीय खरात सर यांनी आज माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं पत्र दिलेलं आहे की येत्या 27/5/2025 रोजी दुपारी 1 वाजता माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये सुनावणी ठेवण्यात आलेली आहे आणि सुनावणीच्या अनुषंगाने पुढील कारवाई करण्यात येईल असं त्यांनी लेखी आश्वासन दिल्यामुळं आज या उपोषणाची सांगता माननीय पत्रकार आमचे सुनील भाऊ तेजारे आणि सतीश भाऊ पवार यांच्या मार्गदर्शनात आणि यांच्या मध्यस्थीने आणि आमचे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष मान्य अनंतभाऊ मिसाळ यांच्या मध्यस्थीने, सर्वांच्या मध्यस्थीने मी आज माघार घेत आहे आणि येत्या 27 तारखेला सुनावणी दरम्यान नक्कीच कारवाई होईल हीच अपेक्षा शासनाच्या माध्यमातून करतो. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निर्देशानुसार आदरणीय डोंगरदेवे सरांना आम्ही विनंती केलेली की आपण उपोषण मागं घेऊन 27 तारखेला सुनावणीसाठी उपस्थित आहोत आणि सुनावणीच्या अंती नियमाप्रमाणे निर्णय होईल अशी या ठिकाणी उपोषणाच्या दिवसाने आणि त्यांना उपोषणासाठी विनंती करतो. धन्यवाद. हां करा. लिंबू पाणी घ्यायचं. ओके बोलून म्हणतात घेऊन टाकू एकदम. आता बाकीचे अशा पद्धतीनं सुनावणीची तारीख 27 मे दिल्यामुळं तुर्तास प्रशांत भैया डोंगरदेवे यांनी उपोषणाला स्थगिती दिलेली आहे. बघूया 27 तारखेला घडतं काय.